गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला इंग्रजीतील काही अतिशय महत्त्वपूर्ण कॉन्सोनंट ब्लेंड सांगणार आहे. कॉन्सोनंट ब्लेंड्स म्हणजे दोन अक्षरे वेगळा आवाज. कॉन्सोनंट ब्लेंड्स म्हणजे दोन अक्षरे म्हणजे दोन अक्षरं आणि वेगळा आवाज. तर बघा, बीच्या जोडीला जर एल आला तर ब्ल, बीच्या जोडीला एल आला तर ब्ल, बीच्या जोडीला आर आला तर ब्र, सीच्या जोडीला एल आला तर क्ल, सीच्या जोडीला आर आला तर क्र, डीच्या जोडीला आर आला तर ड्र, एफच्या जोडीला एल आला तर फ्ल, एफच्या जोडीला आर आला तर फ्र, पुन्हा जीच्या जोडीला एल आला तर ग्ल, जीच्या जोडीला आर आला तर ग्र, पीच्या जोडीला एल आला तर प्ल आणि पीच्या जोडीला आर आला तर प्र, एसच्या जोडीला सी आला तर स्क, एसच्या जोडीला के आला तर स्क, एसच्या जोडीला एल आला तर स्ल, एसच्या जोडीला एम आला तर स्म, एसच्या जोडीला एन आला तर स्न, एस पी म्हणजे स्प, एस टी म्हणजे स्ट, एस डब्ल्यू म्हणजे स्व, टी आर म्हणजे ट्र, टी डब्ल्यू म्हणजे ट्व, डब्ल्यू एच म्हणजे व आणि पी एच म्हणजे फ. हे सर्व कॉन्सोनंट ब्लेंड्स आहेत. यांना इंग्रजीतील जोडाक्षरे असे म्हणतात. ही दोन अक्षरे आहेत पण वेगळा आवाज काढतात. जसं बी म्हणजे ब आणि एल म्हणजे ल, मग बल नाही ब्ल. बी म्हणजे ब, आर म्हणजे र म्हणजे बर नाही ब्र. सी म्हणजे क, एल म्हणजे ल, कल, कल नाही क्ल. तर अशा प्रत्येक कॉन्सोनंट ब्लेंड्स या जोड्या असतात. हे दोन व्यंजने येऊन वेगळा आवाज काढत असतात आणि त्या दृष्टीने स्पेलिंग तयार होत असतात. बघा, आता बी एल म्हणजे ब्ल, तर याची जवळजवळ 10 उदाहरणं दिली आहेत. बी आरची देखील 10 उदाहरणं दिलेली आहेत. सी एलची 10 उदाहरणे आहेत. प्रत्येक याच्या ब्लेंड लेटरची वेगवेगळी उदाहरणे आहेत आणि ती उदाहरणे आपण वाचू शकतो आणि ती उदाहरणे वाचल्यानंतर नेमकी ती कॉन्सोनंट ब्लेंड्स आहेत म्हणजे इंग्रजीतील जोडाक्षरे आहेत. मग एकदा जर आपल्याला जोडाक्षरं समजली, कॉन्सोनंट ब्लेंड्स काय असतात हे समजले, तर आपल्याला सहज ते शब्द वाचता येतात आणि लिहिता येतात. बघा, आपण काही कॉन्सोनंट ब्लेंडचे शब्द वाचण्याचा प्रयत्न करू. पहिला बी एल म्हणजे ब्ल. बघा, शब्द आहेत उदाहरणेमध्ये. बघा, ब्लॅक, ब्ल्यू, ब्लॉक, ब्लो, ब्लेस, ब्लेंड, ब्लाऊज, ब्लूम, ब्लेड आणि ब्लेम. राईट. त्याचप्रमाणे बी आरची म्हणजे ब्र. बघा, ब्राऊन, ब्रश, ब्रेड, ब्रेक, ब्रेव, ब्रांच, ब्रेन, ब्रिक, ब्रिज, ब्रदर. त्याच्यानंतर सी एल म्हणजे क्ल. क्लास, क्लीन, क्लिअर, क्लॉक, क्लॅप, क्लीव, क्लोज, क्लोथ्स, क्लाइम्स अँड क्लेवर्स. त्याच्यानंतर सी आर म्हणजे क्र. बघा, क्रॅब, क्रॉस, क्राय, क्राऊड, क्रॉप, क्रॅश, क्रिक, क्रीम, क्रेन, क्राऊन. त्याचप्रमाणे डी आर म्हणजे ड्र. बघा, ड्रम, ड्राईव्ह, ड्रेस, ड्रॉप, ड्रॉ, ड्रीम, ड्रिल, ड्रिंक, ड्युरिंग आणि ड्रॅगन. तर असे सर्व जे काही ब्लेंड्स लेटर आहेत ते तुम्ही वाचा. ते इंग्रजीतील सगळी जोडाक्षरे आहेत आणि ती जोडाक्षरे जर आपल्या मुलामुलींना, विद्यार्थ्यांना, इवन आपल्याला स्वतःला क्लिअर झाले तर आपण असे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 लाख आणि त्यापेक्षा जास्त शब्द वाचू शकतो. एकदा बेसिक कन्सेप्ट समजणं फार महत्त्वाचे आहे. तर चला, तर मग आज आपण कॉन्सोनंट ब्लेंड्स ही कॉन्सेप्ट समजली आहे आणि त्याच्यावरील उदाहरणे देखील आपण समजून घेतलेली आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.